नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बी.कॉम भाग 3च्या विद्यार्थ्यांचं आजच्या व्यवसाय नियमन विषयक कायदे या विषयामध्ये हार्दिक स्वागत. आपण कंपनीचं विसर्जन या संदर्भात भारतीय कंपनी कायदा 2013 या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत या संदर्भात चर्चा करत होतो. पहिल्या भागामध्ये आपण कंपनीच्या विसर्जनाच्या संदर्भातल्या तरतुदी आणि त्यामध्ये कंपनीच्या जो विसर्जन अधिकारी आहे, ज्याला आपण अवसायक असं म्हणतो, त्याचे अधिकार या कंपनी न्यायाधिकरणाचे अधिकार याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. अर्थात कंपनीचं विसर्जन हे दोन मार्गाने होत असतं. एक म्हणजे कंपनीच्या न्यायाधिकरणामार्फत आणि स्वेच्छेनं. तर त्यामधला पहिला भाग आहे तो कंपनीचं न्यायाधिकरणामार्फत विसर्जन कशा पद्धतीनं होतं आणि त्याची एकूणच त्या संदर्भातल्या तरतुदी काय आहेत याची चर्चा आपण करत होतो. आज आपण कंपनीच्या या न्यायाधिकरणामार्फत जे विसर्जन होतं त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये कंपनी न्यायाधिकरणामार्फत विसर्जनाची जी ही प्रक्रिया आहे त्यामध्ये कंपनी कायदा 2013 मध्ये कंपनीच्या न्यायाधिकरणामार्फत होणाऱ्या या विसर्जनाच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या कलम 271 ते कलम 302 यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. अर्थात कंपनीच्या न्यायाधिकरणामार्फत होणारं विसर्जन हे एक प्रकारे कंपनीचं सक्तीचं विसर्जन असतं आणि सदर विसर्जनामध्ये जे महत्त्वाचे टप्पे आहेत किंवा तरतुदी आहेत त्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. एक म्हणजे कंपनी विसर्जनासाठी याचिका कलम 272. मागच्या तासाला आपण कंपनीच्या विसर्जनाच्या संदर्भात याचिका कशा पद्धतीनं दाखल करता येते, कोण याचिका दाखल करू शकतो आणि याचिका दाखल करण्याची करणाऱ्याची पात्रता काय आहे याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर कंपनी कामकाज अहवाल दाखल करण्यासंदर्भातले निर्देश की कंपनी विसर्जनास करण्यासाठी प्राप्त जी याचिका आहे ती याचिका विचारणीय असल्याचं जर न्यायाधीशाच्या मत झालं तर कंपनी न्यायाधिकरण संबंधित कंपनीला आपला कामकाज अहवाल आणि विसर्जन याचिकेवरील त्यांचे आक्षेप हे दिलेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत दाखल करण्याचे निर्देश देऊ शकतात. म्हणजे एखाद्या कंपनीच्या विसर्जनाची याचिका न्यायाधिकरणाकडे दाखल झाल्यानंतर न्यायाधिकरणाला जर असं वाटलं की सदर याचिका ही विचार करण्यासारखी आहे तर न्यायाधिकरण संबंधित कंपनीला सदर याचिकेवरील आपले अहवाल किंवा आपल्या कंपनीचा अहवाल आणि याचिकेवरील त्यांचा आक्षेप दिलेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत दाखल करण्यासंदर्भात निर्देश देतात. जर कंपनीनं या मुदतीत अहवाल सादर केला नाही तर कंपनीचं विसर्जन याचिकेला विरोध करण्याचा जो त्यांचा हक्क आहे तो हक्क रद्दबातल ठरवला जातो आणि यासाठी कंपनीला जबाबदार कंपनीतील अधिकारी आणि संचालक हे दंडास पात्र ठरवू शकतात. म्हणजे एखाद्या कंपनीच्या विरोधात विसर्जनाची याचिका ज्यावेळेला दाखल केली जाते त्यावेळेला कंपनीला आपलं म्हणणं मांडायचं 30 दिवसाच्या आत न्यायाधिकरण आदेश देऊ शकते. तिसरी स्टेप आहे ती म्हणजे कंपनी विसर्जनाच्या बाबतीत न्यायाधिकरणाचा निर्णय. म्हणजे आत्ताच जो सांगितलं आपण की एखाद्या कंपनीचं याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाला जर असं प्रथमदर्शनी वाटलं की ही याचिका सुनावणीच्या लायक आहे तर त्या संदर्भात न्यायाधिकरण निर्णय घेतं आणि कंपनीला याचिका दाखल झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायला सांगतं. त्यानंतर कंपनी अवसायकाची नेमणूक. कंपनीचं विसर्जन करायचा एकदा निर्णय न्यायालयाने घेतल्यानंतर त्या संदर्भात कंपनी न्यायालयाला अधिकृत अवसायकाची किंवा तात्पुरत्या अवसायकाची नेमणूक कंपनी न्यायाधिकरणाला करणं आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या कंपनीच्या याचिकेच्या संदर्भात न्यायालयाचा निर्णय झाला की आता या कंपनीच्या संदर्भात अवसायन करायची आहे तर त्या संदर्भात अशा कंपनीचं अवसायन करण्यासाठी विसर्जन करण्यासाठी तात्पुरत्या किंवा कायमच्या विसर्जकाची नियुक्ती
ही न्यायालयानं आपल्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. तसंच या व्यावसायिकाची नेमणूक करताना त्याच्या निवडीसंदर्भातले नियम, अटी आणि त्याला देय असणारं शुल्क या गोष्टीसुद्धा स्पष्टपणे न्यायालयानं आदेशात देणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे नियुक्त व्यावसायिकानं नेमणुकीपासून 7 दिवसाच्या आत नियुक्तीसंबंधात जर त्याच्या कंपनीमध्ये हितसंबंध गुंतले असतील तर त्या संदर्भात, अथवा त्याला व्यावसायिकाचं काम करताना मिळणारं स्वातंत्र्य या संदर्भात विहित नमुन्यात घोषणापत्र करणं आवश्यक असतं. म्हणजे एकदा व्यावसायिकाची नेमणूक झाल्यानंतर त्यानं 7 दिवसाच्या आत अशा प्रकारचं घोषणापत्र त्याच्या कंपनीच्या हितसंबंधाबाबत आणि कंपनीतल्या त्याच्या स्वातंत्र्याबाबत त्याला ते घोषणापत्र द्यावं लागतं. त्यानंतर कंपनीचं विसर्जनाची आदेश प्राप्ती. कंपनी कलम 277 नुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला कंपनीचे विसर्जन होण्यासंबंधी आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानं त्या कंपनीविषयी नोंद करून अधिकृत राजपत्रात ही गोष्ट सूचित केली पाहिजे. तसेच सदर कंपनी सूचित कंपनी असेल तर त्याबद्दल त्यानं संबंधित शेअर मार्केटला कळवणं आवश्यक आहे की कंपनीच्या विसर्जनाच्या संदर्भातला आदेश कंपनी नोंदणी अधिकारी त्याला प्राप्त झाल्यानंतर त्यानं त्याविषयीची नोंद अधिकृत राजपत्रात करून ही गोष्ट सूचित करायला पाहिजे, सर्वांना सांगायला पाहिजे की या कंपनीच्या विसर्जनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि सदर कंपनी सूचित कंपनी असेल तर त्याबद्दल शेअर मार्केटला सुद्धा, ज्या मार्केटमध्ये ही कंपनी नोंद असेल NSE, BSE त्यापैकी ज्या मार्केटमध्ये किंवा फॉरेन मार्केटमध्ये सुद्धा, तर त्या मार्केटना तशा प्रकारची सूचना ह्या कंपनी नोंदणी अधिकाऱ्यानं कलम 277 नुसार अशा कंपनीच्या विसर्जनाची आदेश आल्यानंतर त्या ठिकाणी नोंद करायला पाहिजे आणि शेअर मार्केटना त्यानुसार कळवायला पाहिजे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे विसर्जन समितीची निर्मिती. एकदा कंपनीच्या विसर्जनाचा आदेश न्यायाधिकरणानं दिला आणि त्या संदर्भात तात्पुरत्या किंवा कायमच्या व्यावसायिकाची नियुक्ती करणारा आदेश त्या ठिकाणी न्यायालयानं दिल्यानंतर, असा विसर्जनाचा आदेश दिल्यानंतर 3 आठवड्याच्या आत कंपनीचा जो व्यावसायिक असेल त्यानं कंपनी न्यायाधिकरणाकडं विसर्जन कार्यात त्याला मदत करण्यासाठी एक विसर्जन समिती निर्माण करण्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे. आणि अशी विसर्जन समिती निर्माण करत असताना या समितीमध्ये पुढील व्यक्ती त्या ठिकाणी या समितीमध्ये असतील. त्यातली पहिली व्यक्ती असेल ती म्हणजे न्यायाधिकरणाचे निगडीत व्यावसायक, म्हणजे जो न्यायाधिकरणानं व्यावसायिक नेमलेला आहे तो या समितीमध्ये असेल. दुसरं, सुरक्षा हमीदार धनकोच्या नामनिर्देशित व्यक्ती, की ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे असे जे धनको आहेत किंवा कंपनीचे जे धनको आहेत त्या धनकोंच्या नामनिर्देशित व्यक्ती, की ज्यांना कंपनीनं सुरक्षाविषयक हमी दिलेली आहे त्यांच्या कर्जाच्या संदर्भात किंवा त्यांच्या मालमत्तेच्या संदर्भात, तर अशा धनकोंचा एक प्रतिनिधी नामनिर्देशित व्यक्ती या समितीवर असेल. आणि तिसरा व्यक्ती असतो तो म्हणजे न्यायाधिकरणाद्वारे नामनिर्देशित तज्ज्ञ व्यक्ती, की कंपनी कायद्याच्या संदर्भात किंवा कंपनी व्यावसायिकाच्या मदत करण्यासाठी असा एक तज्ज्ञ व्यक्ती न्यायाधिकरणामार्फत नेमला जातो. अशा 3 जणांची ही कंपनी विसर्जन समिती असते. आणि या समितीच्या माध्यमातून ही समिती काय करते, जो कंपनीचा व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाला कंपनीच्या विसर्जन कार्यात मदत करण्याचं काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं. आता सदर समिती कंपनी व्यावसायिकाला पुढील कार्ये पार पाडण्यासाठी मदत करेल. म्हणजे कंपनीच्या व्यावसायिकाला जी कंपनीच्या विसर्जनाच्या संदर्भात कार्य पार पाडावी लागतात, तर ती कार्ये पार पाडण्यासाठी मदत करायला ही समिती नेमलेली असते. आणि ही समिती मग काय काय कामं करते, काय मदत करते कंपनीच्या व्यावसायिकाला, तर कंपनीची मालमत्ता ताब्यात घेण्याच्या संदर्भात मदत करते.
कंपनीच्या मालमत्ता ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी त्या कंपनीच्या मालमत्ता कायदेशीररित्या या व्यावसायिकाच्या ताब्यात घ्याव्या लागतात, व्यावसायिकाने ताब्यात घ्याव्या लागतात. तर त्याला अशा मालमत्ता ताब्यात घ्यायला मदत ही समिती करते. दुसरं म्हणजे कंपनीच्या कामकाज अहवालाचं परीक्षण करणं. कंपनीचा जो कामकाज अहवाल आलेला आहे, जो कोर्टाला सादर केलेला आहे, तर त्या अहवालाचं परीक्षण या समितीला करावं लागतं. त्यानंतर कंपनी मालमत्ता, पैसे, जिंदगी, त्यापासून साधित होणारे फायदे यांची वसुली, की कंपनीच्या ज्या मालमत्ता आहेत, जिंदगी आहे, ते येणं आहेत, याच्यापासून जी वसुली आहे ती वसुली करण्यामध्ये त्या ठिकाणी या कंपनीच्या व्यावसायिकाला मदत करण्याचं काम ही समिती करते. त्यानंतर कंपनी लेखापरीक्षण अहवाल आणि लेखांकन यांची समीक्षा, की कंपनीचा जो लेखापरीक्षण अहवाल आहे त्या अहवालाची समीक्षा करायला लागते आणि कंपनीचे जे सगळे अकाउंट्स आहेत, लेखांकन, तर या अकाउंटची सगळी समीक्षा या व्यावसायिकाला करायला मदत ही समिती करते. त्यानंतर कंपनीच्या मालमत्तेची विक्री करायला, कंपनीच्या अवसायनामध्ये किंवा विसर्जनामध्ये कंपनीच्या ज्या मालमत्ता आहेत त्या विकून त्यातून कंपनीच्या देणेदारांची देणी भागवायची असतात आणि त्यामुळं अशा मालमत्ता जास्तीत जास्त योग्य किमतीला विकतील याच्यासाठी मदत ही या समितीच्या माध्यमातून व्यावसायिकाला केली जाते. त्यानंतर धनको आणि हकदार यांची अंतिम यादी तयार करणं, की कंपनीच्या मालमत्ता विकल्यानंतर या मालमत्तेतून जे पैसे येत आहेत ते पैसे नेमके कुणाला द्यायचे, तर त्याच्या संदर्भातले जे कंपनीचे धनको आहेत की ज्यांना कंपनीनं पैसे परत करायचे आहेत त्यांची, आणि त्याचबरोबर कंपनीचे जे हकदार आहेत, म्हणजे मग त्याच्यामध्ये शेअर होल्डर्स असतील, त्यानंतर अग्रहक्क भागधारक असतील, तर त्यांची यादी, अंतिम यादी, की ज्यांना ज्यांना कंपनी पैसे परत करू शकते किंवा करू शकणार आहे त्यांची अंतिम यादी या समितीनं करायला मदत करायची आहे. त्यानंतर संबंधित तडजोड, दाव्यांचा परित्याग आणि समझोता करणं, कंपनीच्या विरोधात जे वेगवेगळे दावे असतील की ज्या दाव्यामध्ये कंपनीचं दायित्व आहे, तर अशा दाव्याच्या संदर्भात तडजोड करणं, दाव्याचा परित्याग करणं. काही वेळेला असे दावे सोडून द्यावे लागतात की जे शक्य असत नाही, किंवा दाव्यांच्या बाबतीत काही तडजोड, समझोता करावा लागतो, तर त्याच्या संदर्भात समिती व्यावसायिकाला मदत करते. त्यानंतर जर लाभांश वाटप द्यायचं असल्यास तर त्या लाभांश वाटपाच्या संदर्भातसुद्धा कंपनी त्या ठिकाणी मदत करते. ही समिती व्यावसायिकाला मदत करते. आणि न्यायाधिकरणाद्वारे निर्देशित इतर कार्य, की याचबरोबर याच्याशिवाय जर न्यायाधिकरणानं काही विशेष निर्देश दिले असतील व्यावसायिकाला, तर त्या निर्देशांचं पालन करण्यामध्ये ही समिती या व्यावसायिकाला मदत करत असते. अर्थात सदर व्यावसायिकानं कंपनीच्या या विसर्जनाच्या कार्यासंबंधी ही जी समिती नेमलेली आहे, तर या समितीच्या दर महिन्याला सभा घ्यायच्या आहेत आणि त्या संदर्भातलं कार्यवृत्त आणि झालेल्या कामकाजाच्या संदर्भातला अहवाल हा कंपनी न्यायाधिकरणाकडं प्रत्येक महिन्याला व्यावसायिकानं जमा करायचा आहे. म्हणजे जी समिती नेमली जाते त्या समितीनं त्या महिन्यामध्ये काय काय मदत केली, काय काम केलं, काय अहवाल आहे, तर तो अहवाल प्रगतीचा न्यायाधिकरणाला या कंपनीच्या व्यावसायिकानं द्यायला पाहिजे. त्यानंतर कंपनीच्या व्यावसायिकाच्या अहवालाचं सादरीकरण कलम 281 नुसार, म्हणजे कंपनीच्या समितीच्या व्यावसायिकाची नेमणूक झाल्यानंतर त्याला मदत करायला समिती नेमली जाईल आणि या समितीच्या मदतीनं व्यावसायिक विसर्जनाचं काम करतो. आणि अशा कंपनीचं विसर्जनाचं काम करत असताना त्याचा जो अहवाल आहे तो अहवाल हा न्यायाधिकरणापुढं मांडावा लागतो. आणि त्यामुळं कंपनी विसर्जनाच्या संदर्भात आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या मुदतीत व्यावसायिकानं न्यायाधिकरणामध्ये त्याबद्दल आपला अहवाल सादर करणं आवश्यक आहे. की त्याला जे काम दिलेलं आहे त्याच्या संदर्भात त्यानं 60 दिवसाच्या आत आपला अहवाल कंपनीच्या विसर्जनाच्या संदर्भातला न्यायाधिकरणासमोर मांडायचा आहे आणि सदर अहवालाबरोबर त्यानं पुढील बाबी त्या अहवालात नमूद करायच्या आहेत. एक म्हणजे कंपनीच्या मालमत्तेच्या अनुषंगानं तपशीलवार माहिती, की कंपनीच्या कोणकोणत्या मालमत्ता आहेत आणि त्याची नेमकी स्थिती काय आहे, त्याची आजची बाजारभावातली किंमत काय आहे, या संदर्भातली सगळी माहिती. त्यानंतर कंपनीच्या विक्रीस काढलेल्या, खपलेल्या आणि वसूल झालेल्या भांडवलाची रक्कम,
की कंपनीचं विक्रीला काढलेलं ॲक्च्युली भागभांडवल किती आहे, विक्रीस काढलेलं भांडवल किती आहे, प्रत्यक्षात त्याच्यातलं खपलेलं किती आहे आणि त्यातलं प्रत्यक्ष वसूल झालेलं भागभांडवल किती आहे, तर ते संदर्भातली माहिती या अहवालात द्यायला पाहिजे. त्यानंतर कंपनीच्या अस्तित्वात असणाऱ्या आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या दायित्वासंबंधी तपशीलवार माहिती, की कंपनीचं विसर्जन होत असताना कंपनीचे सध्याचे जे दावे आहेत की ज्याच्यामध्ये कंपनी दायित्व देणार आहे, कंपनीकडं ते दायित्व येणार आहे, असे सध्याचे दायित्व कुठले कुठले आहेत आणि भविष्यात कुठली दायित्व देणं कंपनीला तयार होऊ शकतं, याच्या संदर्भातली तपशीलवार माहिती या अहवालामध्ये कंपनीच्या व्यावसायिकानं कंपनी न्यायाधिकरणाला देणं आवश्यक आहे. त्यानंतर कंपनीची येणे, कंपनीनं दिलेली हमी, कंपनीच्या संबंधित चालू असणारे कायदेशीर अभियोग, अंशदायी संबंधी माहिती, कंपनीनं धारण केलेली व्यापारी चिन्हे आणि कंपनीची बौद्धिक मालमत्ता या सर्व संबंधी माहिती या व्यावसायिकानं न्यायाधिकरणाला द्यायला पाहिजे. म्हणजे कंपनीची येणी किती आहेत, कंपनीनं कोणाकोणाला हमी दिलेली आहे हे देण्याच्या संदर्भात, कंपनीचे चालू असणारे कोणकोणते कायदेशीर खटले आहेत, कंपनीचं अंशदानासंबंधी काय माहिती आहे. अंशदान म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जे अंशदान द्यावं लागतं कंपनीला, भविष्य निर्वाह निधी असेल, पेन्शन असेल, इतर वेगवेगळ्या सार्वजनिक सामाजिक सुविधा असतील या संदर्भात. त्याचबरोबर कंपनीनं काही ट्रेडमार्क्स, व्यापारी पेटेंट घेतले असतील, ट्रेडमार्क्स असतील तर ती चिन्ह त्याच्या संदर्भात, आणि कंपनीचे जे पेटेंट्स आहेत, बौद्धिक मालमत्ता आहेत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, तर या बौद्धिक मालमत्तेच्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्यावसायिकानं कंपनीच्या न्यायाधिकरणाला द्यायला पाहिजे. त्यानंतर कंपनीचे संयुक्त उपक्रम, नियंत्रक कंपनी, उपकंपनी यांची माहिती. कंपनीचे जर काय संयुक्त उपक्रम असतील, नियंत्रक कंपनी म्हणून कंपनी काम करत असेल किंवा उपकंपनी म्हणून कंपनीचे काही असतील माहिती, तर ती सगळी न्यायालयाला द्यायला पाहिजे. आणि त्याशिवाय न्यायाधिकरणाद्वारे निर्दिष्ट इतर माहिती, की हा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये या बाबीबरोबरच न्यायालयानं काही विशेष बाबीचा जर निर्देश केला असेल तर तीही माहिती न्यायालयात या अहवालात सादर करावी लागते. आणि सदर अहवाल कंपनी व्यावसायिकाने कंपनीची निर्मिती, कंपनीचा व्यवसाय चालू ठेवण्यासंदर्भातली व्यवहार्यता, कंपनीच्या मालमत्तेची किंमत आणि जास्तीत जास्त यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी या संदर्भात सुद्धा त्यांना आपलं स्पष्ट मत या अहवालामध्ये न्यायाधिकरणासमोर मांडणं आवश्यक आहे. त्यानंतर कंपनी न्यायाधिकरणाचे कंपनी व्यावसायिकाच्या अहवालावरील निर्देश, की हा कंपनी व्यावसायिकानं आपला अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर सदर न्यायालय या कंपनीच्या अहवालाच्या संदर्भात संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक निश्चित अशी वेळ देऊ शकते, ज्या मुदतीत कंपनी विसर्जन पूर्ण होईल. आणि सदर आदेशाबरोबरच कंपनीची मालमत्ता विक्रीचे आदेश, कंपनीच्या मालमत्ता किमती जास्तीत जास्त मिळवण्याच्या संदर्भात काही गोष्टी कराव्या लागत असतील तर त्याच्या संदर्भातले आदेश, कंपनी चालू अवस्थेत विकण्यासाठी संदर्भातले आदेश, कंपनीच्या विरोधात फसवणुकीच्या संदर्भात तक्रारी, त्याच्या दृष्टीनं तपास आणि गरज पडल्यास खटला दाखल करण्याचे, तक्रार दाखल करण्याचे आदेश, तसेच न्यायाधिकरणाच्या दृष्टिकोनातून इतर आवश्यक आदेश न्यायाधिकरण कंपनी व्यावसायिकाला देऊ शकते. म्हणजे कंपनी व्यावसायिकांना आपला अहवाल न्यायालयाला सादर केल्यानंतर न्यायालय सदर अहवालाचा विचार करून न्यायालय काय करतं, कंपनीच्या त्या व्यावसायिकाला ही कंपनी विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी एक निश्चित अशी मुदत करून देतं. आणि त्या मुदतीत जे काही कार्य त्याला करायचे त्याच्या संदर्भातले सगळे आदेश हे या अहवालावरील निर्देशाच्या आदेशाच्या माध्यमातून कंपनीचं न्यायाधिकरण देत असतं. आणि शेवटचा टप्पा आहे ते म्हणजे कंपनी न्यायाधिकरणाद्वारे कंपनीचं विसर्जन. कलम 302, की कंपनीच्या या विसर्जनाच्या संदर्भात सर्व कामकाजाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण पाडल्यानंतर जो व्यावसायिक आहे तो कंपनी न्यायाधिकरणाकडं अशा कंपनीचं विसर्जन व्हावं याच्यासाठी अर्ज करतो. एकदा कंपनीची येणी देणी जे काय असेल ते सगळं भागवल्यानंतर आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया अवसायनाची किंवा विसर्जनाची पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी कंपनीचा व्यावसायिक अशा प्रकारचा अर्ज न्यायालयात करतो. आणि सदर अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त परिस्थितीमध्ये समता आणि न्यायतत्वाला आधारे
कंपनीचं विसर्जन योग्य आहे असं कंपनी न्यायाधिकरणाचं मत झाल्यास कंपनी न्यायाधिकरण काय करतं, कंपनीच्या विसर्जनाचा आदेश काढतं आणि सदर आदेश काढल्यानंतर त्या तारखेपासून कंपनी विसर्जित होते. कंपनी विसर्जन आदेश प्राप्तीनंतर 30 दिवसाच्या मुदतीत असा आदेश कंपनी व्यावसायिकानं कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडं पाठवायला पाहिजे. कंपनी नोंदणी अधिकाऱ्यांनी कंपनी विसर्जनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंपनीच्या नोंदणी पुस्तकात कंपनी विसर्जित झाल्याची नोंद करायला पाहिजे आणि त्याचबरोबर अशी नोंद झाल्यानंतर कंपनीचं जे अस्तित्व आहे ते संपतं आणि कंपनीचं विसर्जनाची प्रक्रिया संपुष्टात येते. तर या पद्धतीनं कंपनीच्या विसर्जनाची न्यायाधिकरणामार्फत असं विसर्जन होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती नेमकी काय आहे, तर या 8-9 टप्प्यामध्ये ही प्रक्रिया त्यामध्ये चालते. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरला थांबूया. नेक्स्ट ह्याच्यामध्ये न्यायाधिकरणाचे काय अधिकार आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.